श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होईल. सोमवती अमावस्याला फक्त आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय नक्की करा. घरात प्रगती आणि पैसा नक्की येईल. उद्या आहे एक अशी रात्र जी वर्षातील सर्वात गुप्त, सर्वात प्रभावशाली आणि सर्वात जास्त शक्तिशाली अमावस्या आहे, जिचं नाव आहे सोमवती अमावस्या. आणि या दिवशी जर तुम्ही केवळ आंब्याच्या पानांचा हा एक उपाय केला तर कितीही कठीण इच्छा असो ती साक्षात पूर्ण होईल. जिथं अडथळे आहेत तिथं मार्ग मोकळे होतील. प्रगती, पैसा, समाधान सगळं काही तुमच्या जीवनात येईल. पण हा उपाय अगदी योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य भावनेने केला पाहिजे, कारण हा उपाय तुमचं नशीब नक्की बदलू शकतो. सोमवती अमावस्या या दिवशीच हा उपाय का करावा? सोमवार आणि अमावस्या या दोन शक्तिशाली दिवसांचा संगम म्हणजे सोमवती अमावस्या. हा दिवस प्राचीन काळापासून दैवी शक्तींना जागृत करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी पितृदोष दूर केला जातो, नकारात्मकता नष्ट होते, आई लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मनोबल, संकल्पशक्ती आणि कर्मशक्ती वाढते. शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे की जे कार्य कित्येक महिने साधनेने शक्य होत नाही ते सोमवती अमावस्येच्या एका उपायाने शक्य होतं. आणि आज तेच आपण सांगणार आहोत. आंब्याच्या पानांचा एक असाच चमत्कारी उपाय जो तुमच्या कठीणातली कठीण इच्छा नक्की पूर्ण करेल. आयुष्यभर पैसा आणि प्रगतीचा मार्ग उघडेल आणि घरात सुख, समृद्धी कायमची स्थिर करेल. आंब्याच्या पानांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आश्चर्य वाटेल, पण आंब्याची पाने ही फक्त पूजेसाठी उपयोगी नसतात, तर या पानांमध्ये एक अदृश्य ऊर्जा असते. ती घरातील दारिद्र्य, आजारपण, अडथळे यांना नष्ट करते. हिंदू धर्मात विवाह, मुहूर्त, वास्तुशांत, देवी देवतांच्या पूजेत आंब्याची पाने का वापरतात माहिती आहे? कारण ती शक्तिशाली ऊर्जा केंद्रित करतात. आंब्याची पानं घरात लावल्याने नजरदोष, भूतबाधा, दरिद्रता आणि वादविवाद दूर होतात. तसेच आंब्याची पाने प्राकृतिक क्लीनर म्हणूनही वापरली जातात. ते घरातील वाईट ऊर्जा शोषून घेतात. पण या पानांचा वापर जर योग्य प्रकारे सोमवती अमावस्येच्या रात्री केला तर त्यांचा प्रभाव हजारो पटींनी वाढतो. हा उपाय सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम. या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्या. जसं की स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा. रात्री 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंतचा वेळ सर्वोत्तम आहे. उपाय एकांतात करा. उपाय करताना कुणाशी बोलू नका. मनात फक्त एक इच्छा ठेवा आणि ती जी इच्छा आहे, जी तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे, ती आई लक्ष्मी आणि आपल्या कुलदैवताचे स्मरण करून हा उपाय करायला सुरुवात करा. आंब्याच्या पानांचा हा उपाय. प्रथम 5 ताजी आंब्याची पाने घ्या. पाने स्वच्छ आणि ताजी असावीत. कोणत्याही खालच्या बाजूने गळालेल्या पानांचा वापर करू नका. 2. एका तांब्याची किंवा मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात गंगाजल असल्यास अधिक शुभ. त्यात 1 चमचा दूध, 1 लवंग आणि 1 चमचा मध टाका. 3. आता त्या भांड्यात आंब्याची 5 पाने टाका. 4. दोन्ही हातांनी ते भांडे पकडा आणि डोळे बंद करा आणि मनात आपल्या इच्छा 11 वेळा म्हणा. त्या पाण्यात आपल्या इच्छेची ऊर्जा भरणे हे मुख्य काम करायचे आहे. आता हे पाणी घराच्या मुख्य दारापुढे थोडंसं शिंपडा. उरलेलं पाणी तुळशीच्या रोपात किंवा झाडाजवळ ओता. आता ही 5 आंब्याची पाने घराच्या 4 कोपऱ्यात आणि एका घराच्या
घराच्या एक देवघरात ठेवा. ठेवताना मनात म्हणत जा, या घरातून दारिद्र्य, आजार, वादविवाद निघो आणि प्रगती, पैसा, शांती नांदो. पुढील 3 दिवस ही पाने तशीच राहू द्या. 4थ्या दिवशी त्या पानांना जाळा किंवा पाण्यात विसर्जित करा. जर हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर ज्या गोष्टी शक्य वाटत नव्हत्या त्यासुद्धा अचानक शक्य होतील. अडकलेला पैसा येईल, संधी चालून येतील, घरात शांतता, प्रेम, समाधान अनुभवायला मिळेल. सोमवती अमावस्येच्या रात्री या 5 गोष्टी चुकूनही करू नका. मंत्र, उपाय आणि लवकर इच्छा पूर्ण करणारा गुप्त रहस्य. काल आपण बघितलं सोमवती अमावस्येच्या रात्री आंब्याच्या पानांचा उपाय किती प्रभावी असतो. पण हे पुरेसं नसतं, कारण कोणताही उपाय करताना जर काही गोष्टी चुकल्या तर त्याचा परिणाम होणं थांबतं. कधीकधी तर उलट विपरीत परिणामसुद्धा होऊ शकतो. म्हणून आपण सांगणार आहोत, अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नयेत अशा गोष्टी. एक गुप्त शक्तिशाली मंत्र आणि पैसा, सौख्य, यश आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी दुसरा उपाय. अमावस्येच्या रात्री चुकूनही करू नका या 5 गोष्टी. नंबर 1, झोपून राहू नका. विशेषतः सूर्यास्तानंतर झोपून राहू नका. अमावस्येच्या रात्री वाईट शक्ती अधिक सक्रिय असतात. जर तुम्ही त्या रात्री आळशी, निष्क्रिय, रडवेलं किंवा नकारात्मक मनस्थितीत झोपून राहिलात तर त्या शक्ती तुमच्या आसपासच्या ऊर्जेला नकारात्मक बनवू शकतात. नंबर 2, केस, नख कापू नका. कचरा बाहेर टाकू नका. या दिवशी स्वतःचा किंवा घराचा काहीही भाग काढणे म्हणजे घरातील शक्ती कमी करणे. अशा गोष्टी लक्ष्मीला अप्रिय मानल्या जातात. नंबर 3, पैशांची उधारी देऊ नका. कोणालाही पैसे देऊ नका. या दिवशी जर तुम्ही कोणालाही पैसे दिले तर पैसा कायमचा तुमच्यापासून दूर होण्याची शक्यता असते. नंबर 4, कडवट बोलू नका. भांडणं टाळा. अमावस्येला उच्चारलेले शब्द अधिक तीव्र परिणाम करतात. नकारात्मक बोलणं तुमच्याच कर्मावर परावर्तित होतं. नंबर 5, या रात्री अन्न वाया घालवू नका. अन्नदेवतेचा अपमान म्हणजेच लक्ष्मीचा अपमान. अमावस्येच्या दिवशी अन्न वाया घालवलं तर घरात गरिबी येते, आजारपण वाढतं. सोमवती अमावस्येच्या शक्तिशाली गुप्त मंत्र काय? हा मंत्र फार कमी लोकांना माहिती आहे, पण योग्य वेळ आणि श्रद्धेने म्हटला तर दुर्लभ गोष्टी सहज मिळतात. रात्री 11 वाजता शांत बसून फक्त एक लहानसा दिवा लावा. समोर आंब्याच्या पानांचे ताट ठेवा. डोळे बंद करा आणि हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम सोम सोमाय नमः. श्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः. नमः शिवाय. या मंत्राचे उच्चारण करताना तुम्ही एका विशेष ऊर्जेशी जोडले जाता, जिच्या मदतीने इच्छित गोष्टी लवकर पूर्ण होतात. देवी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी फक्त एक तांब्याचं भांडं वापरून हा उपाय करा. साहित्य: तांब्याचं लहानसं भांडं, 7 काळे तीळ, 1 चमचा दूध, 1 लवंग, थोडं केशर आणि केशर नसेल तर हळद वापरा. हा उपाय असा करा. हे सर्व एका भांड्यात मिसळा. त्या भांड्यात बोट ठेवून एकच इच्छा मनात ठेवा. देवघरात ठेवून 3 वेळा ओम लक्ष्म्ये नमः असं म्हणा. सकाळी ते भांडं झाडाजवळ होता. हा उपाय दर सोमवारी किंवा अमावस्येच्या रात्री केल्यास गुप्त पैसा, कामात यश, अडकलेली कामं, मनाचं स्थैर्य हे सर्व सहज मिळते. घरातील दरिद्रता नष्ट करण्यासाठी दरवाजावर आंब्याच्या पानांचं तोरण नक्की बांधा. अमावस्येच्या दिवशी घराच्या दरवाजावर 5 किंवा 7 आंब्याची पाने वापरून तोरण तयार करा. दरवाजावर बांधताना म्हणावं, द्वारे लक्ष्मी, कुबेर, गणेश प्रवेश करो, दरिद्रता नष्ट होवो. हे तोरण किमान 5 दिवस ठेवा. त्यानंतर जाळून टाका किंवा
झाडाजवळ विसर्जित करा. अमावस्येची रात्र ही भयावह वाटत असली तरी ती तुमचं नशीब उजळवणारी रात्र आहे. प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. फक्त श्रद्धा, योग्य वेळ आणि योग्य उपाय गरजेचे आहेत. आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो. प्रत्येक अडथळा दूर हो. प्रगतीचा, पैशाचा आणि सुखाचा तुमचा मार्ग मोकळा हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.